कारण महाराष्ट्राची ताकद फोडूनच जे परके जिंकले होते ते याच ताकदीमुळे जिंकले होते, भांडणं लावून. आणि मी अनेकदा उदाहरण दिलेलं, जसं संभाजीनगरचा पराभव हा माझ्या जिवारी लागलाय, कोकणातला लागलेला आहे, तसाच एक पराभव आपण महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही, तो म्हणजे पानिपतचा. पानिपतचं युद्ध. होय, आम्ही हरलो, दुर्दैवाने हरलो. म्हटलं तर आमच्याकडे अफाट सैन्य होतं. आणि जे काय माझ्या वाचनात आलंय त्या वाचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अशाच एका संध्याकाळी अहमद शाह, त्याचं पण अहमद शाह होतं, मी ठेवलेलं नव्हतं, हा केवळ योगायोग समजावा. अब्दाली तिकडनं लांबून बघत होता, मराठ्यांचं सैन्य पसरलेलं, अथांग समुद्रासारखं सैन्य. आणि संध्याकाळची वेळ होती, दिवे लागण्याची वेळ होती. अब्दालीचे खबरे येऊन अब्दालीला सांगत होते की शहनशहाजी काय त्याला म्हणत असतील ते असतील, उद्याचं युद्ध आपल्याला अवघड आहे. हे म्हणे मराठे संख्येने आपल्यापेक्षा भारी आहेत, नुसते भारी नाही तर हे पराक्रमी आहेत, हे जिद्दी आहेत, यांचं घोडदळ एवढं आहे, यांच्याकडे तलवार बहादर एवढे आहेत, यांचा तोफखाना एवढा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इथले स्थानिक आहेत, आपण बाहेर न आलोय, आपल्याला माहित नाही दऱ्याखोऱ्यामध्ये लढायचं कसं, आपल्याला माहित नाही उद्याचं युद्ध आपण हरणार. आणि अब्दाली शांत बसता, अब्दाली फक्त बघत होता आणि शांतपणाने त्यांनी विचारलं की या समोर ज्या धुराच्या रेषा दिसतात त्या काय आहेत, या कसल्या रेषा आहेत. आणि त्या खबरांनी सांगितलं की ते म्हणे हे मराठे आहेत, 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले आहेत, यांच्या चुली हे एकमेकांबरोबर जेवायला बसत नाहीत. आणि अब्दाली एकच शब्द बोलला, उद्याचं युद्ध आपण जिंकलं. सगळे म्हणाले कसं शक्य आहे, तुम्हाला एवढी सगळी आम्ही माहिती दिली तरी सुद्धा तुम्ही सांगताय. आणि अब्दाली जे बोलला ते लक्षात ठेवा, त्यांनी एकच वाक्य सांगितलं, जे जेवायला एकत्र येत नाहीत ते मरायला एकत्र येऊ शकत नाहीत, लढायला एकत्र येऊ शकत नाहीत. औरंगजेब सुद्धा हेच म्हणून गेलेलं आहे. औरंगजेबाने सुद्धा आपल्या मराठ्यांचं हेच वर्णन केलं, मराठा म्हणजे संपूर्ण 18 पगड जाती जमातीत विखुरलेला माझा मराठी. स्वतः औरंगजेब म्हणालेला आहे की ह्या पहाडी मुलकात हे मराठे पराक्रमाच्या बाबतीत तमाम दुनियेला भारी आहेत. अरे इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही, इथे तर दौताला सुद्धा भाल्याची पाते फुटतात एवढे सगळे मर्द आणि लढवय्ये मराठे आहेत. फक्त म्हणे इथे दुहीची बीज खडकावर नुसती भिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि एवढी फोफावतात की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपलं वर्णन, हे आपली बलस्थानं कोणती आणि कमकुवत स्थानं कोणती, ही इतिहासामध्ये अब्दाली आणि औरंगजेबाने सांगून ठेवले. तेच आत्ताच्या घडीतले औरंगजेब आणि अब्दाली मराठी माणसामध्ये भेद करून समाजात आगी लावून जर माझ्या महाराष्ट्राची, शिवप्रभूंच्या महाराष्ट्राची वाताहत करत असतील तर मी गप्प बसू शकत नाही. हे समजून घ्या जरा. आपण सगळे एकत्र आलो तर आपली जी ताकद होईल. अरे कालच्या निवडणुकीमध्ये आपण यांना 40 वरनं 9 वरती आणलं, जर तमाम महाराष्ट्र एकवटला तर यांना शून्यापेक्षाही खाली नेऊ आपण. किती दिवस तुम्ही यांच्या पोळ्या भाजायला देणार तुम्ही. म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आवाहन आहे, अगदी जरांगे पाटलांना आवाहन आहे, ओबीसीला आवाहन आहे, सगळ्या धनगरांना आवाहन आहे की कृपा करा, एकमेकात भांडू नका, आपण एकत्र या. आता एक 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये सगळे विश्वविजेता संघ आल्यानंतर जी गर्दी उसळली होती, तुम्ही पाहिलं दृश्य पाहिलं. जरा थांबा, बसा, माझं होऊ द्या. दृश्य पाहिलं तुम्ही. लाखो लोक रस्त्यावरती होती. मग लाखो लोक विजयोत्सव साजरा करायला एकत्र येऊ शकतात, तर आपण आपल्या न्याय हक्कासाठी सगळे लाखोपेक्षा करोडो लोक रस्त्यावरती येऊन यांना खाली गुडघ्यावरती आणू शकतो की नाही. का भांडतोय आपण. अरे ते दिल्लीमध्ये मजा मारणार, गावामध्ये तुम्ही आम्ही राहणार आहोत, जास्त करून तुम्ही, मी तर मुंबईकर आहे. पण हे पाप आपल्याकडनं जर का कोण करून घेत असेल, जसं शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा पराभव करायला आपल्यातलाच एक गद्दार उभा केला आणि त्याला जिंकवला, तसंच मराठी माणसामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपापसात भिडवून हे योजनांची काहीतरी सांगतायत. अरे योजना द्या तुम्ही, पण मग आरक्षण कधी देणार, न्याय हक्क कधी देणार. महाराष्ट्राला न्याय पाहिजे, उपकार नकोय, भीक नकोय. महाराष्ट्र हक्काचं मागतोय, न्याय हक्काचं आम्हाला द्या, आमच्या हक्काचं आहे. शिक्षण पाहिजे, जरूर पाहिजे, शिकल्यानंतर नोकऱ्या पाहिजेत. नोकऱ्या कुठेच सांगा आम्हाला. नुसतं घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणतरी बोललं ना, घराघरामध्ये पैसे वाटले गेले, तसं निवडणुकीच्या आधी तुम्ही फक्त पैसे वाटण्यासाठी या योजना काढणार असाल
तर त्या योजनाचा स्वीकार तुम्ही करायचा की नाही हे तुम्ही ठरवायचंय. आज महाराष्ट्र पूर्णपणे भिकेला लावून मोदींच्या दारात उभा करण्याचं पाप हे गद्दार करतायत, हे लाचार करतायत का? मी गद्दार झालो तरी चालेल, पण माझी खुर्ची जाता कामा नये. मी म्हणतो खुर्ची गेली तरी चालेल, पण मी गद्दारी करणार नाही. काढा खुर्ची, पण माझी खुर्ची गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या या समाजामध्ये आणि जनतेमध्ये बेलाशक कधी फिरू शकतो. मला सगळे हसून माझं स्वागत करता. ही माझ्या आयुष्याची कमाई माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मिळालेली.